आपण बघू शकतो या ठिकाणी केज नगरपंचायत बूथ क्रमांक 271 या ठिकाणी आम्ही पोहोचलो आहोत। सायंकाळी जवळजवळ आत्ता वेळ आहे झालेली 5:55 झालेले, म्हणजे 6 वाजायला 5 मिनिट कमीत। यावेळी या ठिकाणची मतदानाची संख्या जी आहे, एकूण मतदान या केंद्रावर 1156 आहे, त्यापैकी 798 मतदान झालं आहे, म्हणजे जवळजवळ 69% मतदान या बूथवर झाल्याचं आपल्याला दिसतं आहे। जवळजवळ आता ही वेळ संपत आलेली, शेवटचे 5 मिनिट या ठिकाणी बाकी आहेत। केज नगरपंचायतच्या या बूथवर आपण या ठिकाणी पोहोचलेलो होतो। केज नगरपंचायत हे सुद्धा एक मतदान केंद्र आहे, ज्या ठिकाणी एकच बूथ आहे, बूथ क्रमांक 271। आत्ताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे साधारणतः 6 वाजायला 5 मिनिट कमीत या ठिकाणी, आणि मतदान झालेलं आहे 1156 पैकी 798, म्हणजे 69% मतदान झालेलं आहे। खरं तर मतदानाची टक्केवारी शासनानं खूप गाजावाजा केला, लोकांच्या मतदार जागृती अभियान चालवले, परंतु सगळ्यात शासनाची मोठी चूक झालेली आहे ती म्हणजे पोलचीट ज्या आहेत, शासनाच्या पोलचीट ज्या घरोघरी जायला पाहिजे होत्या, लोकांना आपलं क्रमांक कुठं आहे हेच माहीत नाही। केज शहरातला मोठा जो प्रश्न आहे हा या निवडणुकीत दिसलेला आहे, तो म्हणजे नागरिकांना आपलं मतदान कुठं आहे हेच माहीत नाही। खरं तर शासनानं याची जबाबदारी होती शासनाची, हे प्रत्येक लोकांना कळवणं, जेणेकरून मतदानाची टक्केवारी वाढली असती। सगळीकडे आपण म्हणतोय खरं, परंतु आत्ताच बघितलं आपण केज जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये बूथ क्रमांक 265वर रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत। 6 वाजत आलेले तरी रांगा आहेत, हटलेल्या नाहीत, कारण तिथं प्रशासनानं चूक केली, केज प्रशासनानं। कारण त्या ठिकाणी एका बूथवर जवळजवळ 1100च्या वर 1196 मतदान दिले, आणि दुसऱ्या शेजारच्या बूथवर 626 मतदान आहे। इतकी तफावत जर दिली तर एकीकडे रांगा लागणारच, त्यामुळे तिथलं मतदान आटोक्यात येणं थोडंसं अवघड आहे। परंतु नियमानुसार प्रशासनाला शेवटच्या व्यक्तीला जे 6 वाजायच्या आत रांगेत आहेत त्यांना मतदान करायचा अधिकार द्यावाच लागेल। मला हेच सांगायचं आहे फक्त की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठी कमतरता उणीव कोणती भासते, शासनाने बी लक्षात घ्यावं की विधानसभा आणि ज्या गाव लेवलच्या किंवा नगरपंचायतच्या निवडणुका असतात, नगर परिषदेच्या असतात, त्यावेळी प्रत्यक्ष व्यक्तिगत संपर्क केला जातो व्यक्तीला, मात्र या निवडणुकीमध्ये असा प्रयत्न केला जात नाही, म्हणून बी मतदानाची टक्केवारी कमी होते। कारण असंख्य नागरिकांना आपल्याला मतदान करायचं याचं भानच राहत नाही किंवा त्यांची जाणीव बी नसते, आणि म्हणून कदाचित ही टक्केवारी कमी राहते। आता मी या ठिकाणी 2 बूथांनी आणखी मी व्हिजिट करतो केज शहरातले, ते म्हणजे स्वामी विवेकानंद आणि कृषी उत्पन्न बाजार समिती, या 2 बूथवर आपण किती टक्केवारी झालेली हेही पाहणार आहोत। या ठिकाणी माझ्यासोबत बिलाल फारुकी आहेत, केज शहरातले सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करतात। मला सांगा, म्हणजे पक्ष आणि उमेदवाराच्या व्यतिरिक्त मतदान कसं झालं आज? चांगल्यापैकी लोक निघाले आणि शांततेत मतदान पार पडलं, आणि मतदार बी चांगल्यापैकी बाहेर पडल्यामुळे चांगलं मतदान झालं। मतदानाची टक्केवारी कमी होण्याचं काय कारण आहे तुम्हाला वाटतं? शासनाची जी ह्या चिठ्ठ्या असते ती घरोघरी पोहोचले नाही, त्याच्यामुळे बी लोक आले नाही, आणि मतदान त्याच्यामुळे थोडं कमी झालं, आणि ती जर पोहोचली असते अजूनसुद्धा मतदानात वाढ झाली। बरोबर आहे, आपण बघितलं मतदान केंद्रावर शुकशुकाट आहे सध्या, म्हणजे अर्धा तास अगोदरच मतदान केंद्रावर मतदार इथं नाही आहेत, काही एका दुसऱ्या येत आहेत, ते आता मतदान करतायत। 6 वाजायच्या आत जेवढे येतील इथं प्रत्येक केंद्रावर तेवढे मतदान करायला पात्र ठरतील, नंतर मात्र कदाचित मतदान प्रक्रिया बंद होईल। आपण पाहू शकतो 6 वाजत आलेले आहेत, आणि मतदान प्रक्रिया या ठिकाणी म्हणजे मतदारांसाठी प्रवेश बंद करण्यात येतो आहे। आता 6 वाजत आलेले आहेत। प्रशासनानं या ठिकाणी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर केज या ठिकाणी जे मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी आपण तिथली आपल्यासाठी जी मतदान संख्या आहे ती घेणार आहोत। मात्र यावेळी 6 वाजल्यामुळं पोलीस प्रशासनानं मतदारांसाठी प्रवेश बंद केलेला आहे। आपण पाहू शकतो केज शहरातील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर या मतदान केंद्रावर 3 बूथ या ठिकाणी आहेत। बूथ क्रमांक 264, बूथ क्रमांक 270 आणि बूथ क्रमांक 272। यापैकी बूथ क्रमांक 264वर 1148 मतदान या बूथवर एकूण नोंदवलं गेलेलं आहे, एकूण आहे, त्यापैकी 644 मतदारांनी मतदान केलेलं आहे। ही रांग दिसते आपल्याला 200 याच बूथवरची आहे, 264वरची। 6 वाजून गेलेले आहेत, मतदारांचा प्रवेश बंद झालेला आहे आता, मात्र रांगेत असलेले सर्व मतदार
या ठिकाणी मतदानासाठी मध्ये आलेले आहेत। आपण बघतोय हा स्वामी विवेकानंद विद्यामंदिरमधील 264 क्रमांकाचं बूथ आहे हे। प्रशासनानं आता बाकीच्यांना प्रवेश बंद केलेला आहे। 6 वाजून गेलेले आहेत, मात्र नियमानुसार जे रांगेत आहेत त्यांना मतदानाचा हक्क मिळणार आहे। या ठिकाणी बूथ क्रमांक 270वर 1250 एकूण मतदान आहे, त्यापैकी 924 मतदान झालेलं आहे। त्या ठिकाणचं मतदान संपलेलं आहे। आणि बूथ क्रमांक 272वर इथंही 1148 मतदान आहे, त्यापैकी 815 मतदान झालेलं आहे। एकूण मतदान या मतदान केंद्रावर 3596 होतं आणि यापैकी 2383 मतदान झालेलं आहे। पुन्हा एकदा आपल्याला सांगतोय आम्ही, या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर या मतदान केंद्रावर एकूण 3596 मतदार एकूण मतदान करणार होते, मात्र त्यापैकी फक्त 2383 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। एकूण ही आत्ताची टक्केवारी जी आहे 67.20 आहे, मात्र हे उभे असलेले जे आहेत हे धरून कदाचित 68 ते 69% मतदान या केंद्रावर होऊ शकतं। मात्र आपल्याकडं आत्ता जे आहे या क्षणाला हे मतदान जे रांगेत आहेत त्यांना वगळता 67.20% मतदान या मतदान केंद्रावर झालेलं आहे। या ठिकाणी काही मतदार आहेत आणि काही कार्यकर्ते बी आहेत। प्लीज पक्षावर बोलू नका, उमेदवारावर बोलू नका, फक्त मतदान टक्केवारी म्हणजे कशी झाली याच्याबद्दल बोला। लखन, काय सांगाल, कसं मतदान झालं आज या मतदान केंद्रात? 5 वर्ष गेल्या जे 5 वर्षामध्ये झाली ते टक्केवारी त्यापेक्षा यावेळेस टक्का वाढलेला आहे आणि अतिशय स्वामी विवेकानंदमध्ये 3 बूथ होते सर आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लोकशाहीचा उत्साह सर्वांनी साजरी केलेला आहे आणि कोणताही बूथ एजंट असेल किंवा कार्यकर्ते असेल कुणाचाही वादविवाद काही नव्हता, शांतपणे मतदान झालेलं आहे। शांततेत एकूणच या मतदान केंद्रावर प्रशासनाने व्यवस्था चांगली केलेली होती, आपण बघू शकतोय, आणि मतदान हे अतिशय शांततेत पार पडलेलं आहे। लोकशाहीचा उत्सव जो देशाचा नेता निवडण्यासाठी सुरू असतो तो केज शहरामध्ये विविध मतदारसंघावर आपण बघितलं। यापूर्वी आपल्याला सांगितलं गट शिक्षण अधिकारी कार्यालयामध्ये आपण बघितलं सायंकाळी 5 वाजेपर्यंत फक्त 40% मतदान झालं होतं, तर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये एकूण 60% वर मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे। तर आता आपण स्वामी विवेकानंद शाळेमध्ये जे आहे 67% म्हणजे जेव्हा वेळ संपलेली आहे तेव्हा झालेले आहे। आता केवळ एक बूथ बाकी आहे, ते म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती, त्या ठिकाणचा आढावा आपण घेणार आहोत। केज शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती हे जे एक मतदारसंघ आहे या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकतो या प्रवेशद्वारावर मतदारांच्या स्वागतासाठी या ठिकाणी विविध संदेश देऊन या ठिकाणी मतदारांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। या मतदान केंद्रावर बूथ क्रमांक 274 अंतर्गत मतदान झालेलं आहे। आपण बघणार आहेत एकूण टक्केवारी या मताची काय आहे हे मध्ये अधिकाऱ्याकडून घेऊन आपण बघणार आहोत। आपण शेवटचं या ठिकाणी मतदानाची आकडेवारी केज शहरातली घेण्यासाठी आलो। कृषी उत्पन्न बाजार समिती हे एक मतदान केंद्र आहे। या ठिकाणी बूथ क्रमांक मला वाटतंय बूथ 274 बूथ क्रमांक 274 होतं। या ठिकाणी एकूण 1049 मतदान होतं, 1049, त्यापैकी 629 मतदान या केंद्रावर झालेलं आहे। टक्केवारी आहे 59.96, म्हणजे जवळजवळ 60% मतदान या केंद्रावर झालं। सगळ्यात आपल्याला महत्त्वाचं आपण बघू शकता जरा जवळून या मतदान केंद्रावर मतदारांना चांगले संदेश देण्यात आलेले आहेत। पाणी आहे जिथे भविष्य आहे तिथे, किंवा घरी घरी देऊया नारा, पाण्याचा वापर जपून करा, पाणी अडवा पाणी जिरवा, जीवन बागेत हिरवळ फुलवा, मी विहीर व बोरवेल पुनर्भरण करणार, चला सर्वजण मिळून शपथ घेऊया, थेंब थेंब पाणी साचूया, पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न, त्यास वाचवण्याचा करा प्रयत्न, आणि विहीर पुनर्भरण, विहीर व कूपनलिका पुनर्भरण यावर भर देणारे संदेश मतदारांसाठी दिलेले। माफ करा, केज खरं तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या प्रांगणामध्ये निश्चितच आज दिवसभर सकाळी 7 पासून संध्याकाळी 6 पर्यंत उत्साहात मतदान पार पडलेलं आहे आणि एकूण मतदानाची टक्केवारी या मतदान केंद्राची ती आहे 59.96, म्हणजे जवळजवळ 60% मतदान झालेलं आहे। एकूण मतदान इथं 1049 होतं, ज्यापैकी जवळजवळ 629 मतदान झालेलं आहे।